आले का पाहुणे? वा वा वा. आला की उशीरच झाला आम्हाला यायला आता. मी किती वाट बघायले तुमची. एसटी मुळे थोडा उशीर झाला. कुणाला येऊन आलं की येऊ वाटलं आजीकडे. कुणाला म्हणलं चला आजीकडे आंबेजोगाईच्या आजीकडे जायचंय. बर बर. आला कुणाल बाळा? कुणाल बाळ आलं. वा वा वा. कुणाल बाळ हा शायला आदर दर 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 आलं कुणाल बाळ. राग आला आजीचा का? नाही आला नाही आला नाही आला नाही आला. आता नसतं येत आजीच्या घरी आल्यावर. आज आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम, तर त्यासाठी सगळेच जणच तयार होऊन वरती टेरेसवरती आले आणि टेरेसवरती पण खूप छान अशी तयारी केलेली आहे. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे. सर्व सुवासिनींना आमंत्रण तर दिलेच होते, त्यानुसार भरपूर अशा लेडीज आल्या आणि सगळ्यांनी हळदी कुंका कार्यक्रमाचा छान असा आस्वाद घेतला. तर तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला पण छान छान व्हिडिओ पाहायला मिळेल. सर्वात आधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा. तर हे तुम्हाला दिसत आहे, हाताला असं चंदन लावलं जातं आणि हे पौष महिन्यामध्ये सुवासिनींचा मान असतो. तर इकडे मराठवाड्यामधील ही पद्धत आहे. जे कोणी मराठवाड्यातील व्ह्यूवर्स असतील तर त्यांना हे कळालंच असेल, इकडच्या साईडला अशी पद्धत आहे. तर हे तेच इथे करत आहेत आणि पौष महिन्यामध्ये रविवारसुद्धा असतात, तर त्यावेळेला पण असं करतात. हाताचा आपला कोपराच्या खालचा जो काही भाग आहे तेवढ्या भागामध्येच अशा प्रकारे चंदन लावलं जातं. त्यानंतर थोडेसे हळदी कुंकवाचे ठसे दिले जातात आणि कंगव्याच्या साह्याने रेषा ओढल्या जातात, जसं की तुम्हाला आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. आणि त्यानंतर इथे जे काही फंक्शन आहे तर ते म्हणजे हळदी कुंकवाचं. हळदी कुंकू लावून त्यानंतर सिंदूर भरून तिळगूळ, पान, सुपारी आणि वाण देऊन अशा पद्धतीने प्रत्येक महिलेचं आपल्या घरी आलेल्या स्वागत केलं जातं आणि अशा पद्धतीने इकडच्या साईडला हळदी कुंकू होतं. तर हाताचं जे म्हटलं मी सुवासिनींना सगळ्या लावला जातात, ते तुमच्याकडे अजून कोणाकोणाकडे लावलं जातं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि खूप छान पद्धतीने डेकोरेशन हळदी कुंकवासाठीची जी काही सजावट केलेली आहे ती पण खूप सुंदर केलेली आहे. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा, म्हणजे तुम्हाला अजून याच्यामधील जे काही नवीन नवीन गोष्टी असतील त्या तुम्हाला पाहायला मिळेल आणि इकडची काय पद्धत आहे तर ती पण तुम्हाला कळेल. तर चला आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया.
आता मग तुला कशासाठी लावला होता फोन? तुला विधी करायचे होते. आईला सांग संध्याकाळी. आईला सांग मायो लक्षच त्याच्यावर. मला काही माहिती नाही करत. सांग कोणा खाली गेलं. लावते पुन्हा. बोलायले ते मग तिथं ह्यांचं आडनाव लक्षात राहिलं नाही. तुम्हाला काय माहिती आहे आमची मैत्री केव्हा झाली तुम्हाला काय माहिती? आमची ह्याच्यात झाली मुकुंदरात झाली मग इकडंच होतो का ही कथा ऐकायला. चला आता झाला आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम. आम्ही आता जेवायला बसायलोत. खूप थकवा आलाय आता, भूक पण लागली. आता जेवण करतोत आम्ही. जेवणासाठी मेथीची भाजी, कांद्याची पात, पोळी, पुलाव भात,
जवसाची चटणी, लोणचं आणि मस्त चक्की. आणि मस्त चक्की पण केलेले आहेत. आम्ही आता जेवण करतो, पोटभर भूक लागली खूप आणि आराम करतो.